नमस्कार गोंडस मुलांनो. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा सफरीवर जिथे आपण जाणून घेऊ की इतिहास म्हणजे फक्त गोष्टी नाही, तर तो सुद्धा एक वैज्ञानिक शोध आहे. तर मग चला गोष्ट सुरू करूया. 1.2 इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इयत्ता 3री व 4थीमधून परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झाली आहे. कोणताही पूर्वान प्रयोगाच्या कटाक्षाने पुनः पुन्हा तपासून पाहत नेणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पूर्वान वेगवेगळ्या कटाक्षाने पाहण्याचे हेच वैशिष्ट्य विशिष्ट आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. आपल्या जन्मानंतरच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. असे असते तरी आजी आजोबा आईवडील इत्यादी म्हणाले आपल्या लहानपणाच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांचं सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. त्यावेळी नेमके बरोबर कोणते असे प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितलेल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते. भूतकाळातील घटना पुन्हा जसाच्या तसा घडवून आणण्याचा प्रयोग करून शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याच्या पद्धतीत इतर शास्त्रांच्या वेगळे आहे. असे असले तरी त्यातील पूर्वान शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच अवलंब करावा लागतो. त्यासाठीचा अभ्यासक्रम हा एक शास्त्रीय अभ्यासक्रमच असतो. शस्त्र विचाराने मांडले जातात. इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हणता येते. इतिहास केवळ कल्पनांच्या आधार लिहिला जात नाही. भांडी, युटेन्सिल्स, नाणी, कंस, ताम्रपट, कॉपर प्लेट्स, ग्रंथ व हस्तलिखिते, बुक्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. इतिहासाची साधने, सोर्सेस ऑफ हिस्टरी. प्राचीन वस्तू, वासूद, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथाकहाण्या, लोकांनी लिहिलेल्या इतिहासाच्या साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार असतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्याच्या या साधनांमुळे मिळणाऱ्या पुराव्याच्या रेखाचित्राची कल्पना मांडता येते. कमिटीत उतरलेल्या पुराव्यांच्या आधार भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय. खूप जुन्या काळातलं नाही बरं का. फक्त आपल्या लहानपणीचं आठवा. समजा तुम्ही कधीतरी भिंतीवर रंगीत हातांनी चित्र काढली होती. आता बऱ्याच वर्षांनी कुणीतरी ती गोष्ट आईबाबांकडून विचारली. आता बघा, आई म्हणते, अरे माझ्या मुलाने काढली होती ती. 4 वर्षांचा होता तेव्हा. पण आजी म्हणते, नाही ग, 5 वर्षांचा होता. आणि सगळ्या घरभर रंग माखून टाकला होता. आता प्रश्न पडतो, नेमकं खरं काय? याच ठिकाणी सुरू होते इतिहासाची वैज्ञानिक पद्धत. इतिहास म्हणजे भूतकाळ, म्हणजे जे घडून गेलंय. पण मुलांनो, इतिहास म्हणजे काही जादू नाही आणि केवळ गोष्टींचं पिटारही नाही. इतिहास म्हणजे एक विज्ञान आहे. होय, असं विज्ञान जे आपल्याला सांगतं की पूर्वी काय घडलं आणि कसं घडलं. पण विचार करा, इतर विज्ञानांसारखा आपण इतिहासावर प्रयोग करू शकतो का? नाही ना. कारण गेलेला काळ परत आणता येत नाही. बरोबर? पण इतिहासाचे अभ्यासक म्हणजेच इतिहासकार ते पुरावे शोधतात. अगदी गुप्तहेरासारखे. हे पुरावे कुठून मिळतात? चला पाहूया. भौतिक स्रोत जसन की जुने नाणे, भांडी, इमारती, शिल्प. लिखित स्रोत जुने ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख. मौखिक स्रोत आजीआजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी, लोकगीते. ही सगळी माहिती गोळा केली जाते, विचारपूर्वक तपासली जाते, तुलना केली जाते.
जसं आपण आईची आणि मग आजीची गोष्ट ऐकून ठरवतो नेमकी कोणती बरोबर आहे, आणि मग जे सर्वात खात्रीचे पुरावे असतात त्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो. म्हणून मुलांनो, लक्षात ठेवा, इतिहास म्हणजे केवळ कल्पना नाही, ती एक शोधयात्रा आहे जिथे वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधलं जातं. म्हणूनच म्हणतात, इतिहास सुद्धा एक विज्ञान आहे. आशा आहे मुलांनो, आता तुम्हाला समजलं असेल की इतिहास शिकणं म्हणजे जादू नाही, तर वैज्ञानिक गुप्तहेरासारखं मजेदार काम आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या शोधासह.